नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बाईक कारनं रायगडला जाताय, वाहनांच्या पार्किंग पासून कुठं असेल प्रवेश बंदी, पहा सर्व माहिती. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी रायगडच्या दिशेने निघाले आहेत, तर बरीच मंडळी काही तासांनी प्रवास सुरू करणार आहेत. अशा या अतिशय खास आणि अनेकांसाठी भावनिक क्षण असणाऱ्या अनोख्या दिवसासाठी किल्ले रायगड आणि परिसरामध्ये होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनासह वाहतूक नियंत्रण पथकानं सुद्धा विशेष नियोजन केलं आहे. ज्या धर्तीवर 5 आणि 6 जून रोजी किल्ले रायगड परिसरात अवजड वाहनांना तात्पुरत्या स्वरूपातील प्रवेशबंदी लागू असेल, यामध्ये अत्यावश्यक सेवांमधील वाहन वगळण्यात आली आहेत. पाचाड गावापासून पुढे रायगडच्या पायथ्यापर्यंत प्रशासनाच्या वतीनं बसची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याहून येणारी सर्व प्रकारची वाहनं पाचाड येथे थांबवण्यात येतील. तिथून काही अंतर चालत जाऊन प्रशासनाच्या वाहतूक व्यवस्थेचा लाभ नागरिकांना घेता येईल, ज्या माध्यमातून गडाचा पायथा गाठता येईल. इथं 3 टप्प्यांमध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये पहिला टप्पा असेल रायगड पायथा. गडाच्या अगदी पायथ्यापर्यंत पार्किंगची सोय असून तिथे फक्त दुचाकी बाईकच पार्क करता येतात. मात्र पाचाडमध्येही पार्किंगची सोय करण्यात आली असून शुक्रवारी 5 जून पासून सर्व प्रकारच्या बाईक आणि कार 4चाकी वाहनं पाचाड इथं थांबवली जातील. 4चाकी वाहनांना सुद्धा गडाच्या पायथ्यापाशी जाण्याची सोय नाही. तिथं पोहोचण्यासाठी पाचाड येथून उपलब्ध असणाऱ्या बस सुविधांचाच नागरिकांनी लाभ घ्यावा. कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणाऱ्या प्रवाशांची 4चाकी वाहनं कोंझर गावात थांबवली जात असून तिथून पाचाडपर्यंत शिवप्रेमींना काही अंतर पायी जाऊन बस सेवेचा लाभ घेता येणार आहे. रायगडमध्ये शिवराज्याभिषेक दिनी राज्यातून मुंबईसह पुणे, सातारा, सांगली, रायगड, कोल्हापूर इथून लाखोच्या संख्येने शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी रायगडवर दाखल होत असतात. याशिवाय गडावरील सुविधांसाठी येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या प्रसंगी प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करत नियोजनात हातभार लावण्याचं आवाहन यंत्रणांनी नागरिकांना केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.